आषाढी एकादशीच्या दिवशी फक्त तुळशीचं एक पान योग्य ठिकाणी ठेवलं तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, भगवान विष्णूंची कृपा लाभते आणि लक्ष्मीचा स्थिर वास राहतो, असा उल्लेख अनेक धार्मिक परंपरांमध्ये आढळतो. पण हे तुळशीचे पान नेमकं कुठे ठेवायचं, कोणत्या वेळी ठेवायचं आणि कोणत्या चुका टाळायच्या, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी असा छोटा उपाय सांगणार आहे जो अनेक जण विसरतात. मित्रांनो, आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री विष्णू योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. वारकरी संप्रदायासाठी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. लाखो वारकरी पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले जप, दान, पूजा आणि भक्तीचे फळ अनेक पटींनी वाढते. तुळस ही केवळ एक वनस्पती नाही, सनातन धर्मात तिला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. असे मानले जाते की जिथे तुळशी असते तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाही आणि घरात सात्विक वातावरण निर्माण होते. म्हणूनच आषाढी एकादशीला तुळशीचे विशेष महत्त्व आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुळशीचे एक पान नेमकं कुठे ठेवावे? पूजा झाल्यानंतर स्वच्छ तुळशीचे एक पान भगवान श्री विष्णू किंवा विठ्ठलांच्या चरणी अर्पण करा. पूजा पूर्ण झाल्यावर तेच पान आपल्या तिजोरीत, पैशांच्या कपाटात किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी लाल किंवा पिवळ्या स्वच्छ कापडावर ठेवा. धार्मिक श्रद्धेनुसार यामुळे धनाबद्दल सकारात्मक भावना निर्माण होतात आणि लक्ष्मीची कृपा लाभावी अशी प्रार्थना केली जाते. जर तुमच्या घरी तिजोरी नसेल तर हे तुळशीचे पान देवघरात भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी ते वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा तुळशीच्या रूपाजवळ अर्पण करा. वाळलेले पान घरात अनेक दिवस ठेवू नका. आता काही महत्त्वाच्या चुका आपण पाहूयात. तुळशीचे पान हे रात्री तोडू नका. एकादशीच्या दिवशी तुळशी तोडण्याबाबत विविध परंपरा आहेत. शक्य असल्यास आवश्यक पान आदल्या दिवशी भक्तिभावाने तोडून स्वच्छ करून ठेवा. तुटलेले, सडलेले किंवा जमिनीवर पडलेले पान वापरू नका. पान ठेवताना राग, वाद किंवा नकारात्मक भावना मनात ठेवू नका. तुळशीचे पान ठेवताना मनोभावे हा मंत्र म्हणावा: ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री विठ्ठलाय नमः. 11 वेळा किंवा 108 वेळा जप केल्यास मन अधिक एकाग्र होते. मित्रांनो, फक्त तुळशीचं पान ठेवल्याने चमत्कार घडतील अशी अपेक्षा न ठेवता हा उपाय श्रद्धा, प्रार्थना आणि चांगल्या कर्मासह करणे अधिक महत्त्वाचे आहे. धर्मग्रंथ सतत सांगतात की सत्य, प्रामाणिकपणा, दान, सेवा आणि ईश्वरभक्ती यामुळे जीवनात खरेच सौख्य आणि समृद्धी येते. म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास, नामस्मरण, विठ्ठल भक्ती आणि तुळशीपूजन यांचा नक्की संकल्प करा. जर तुम्ही यावर्षी आषाढी एकादशीचे व्रत करणार असाल तर कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी नक्की लिहा. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र दिवसाचे महत्त्व समजेल. अशा धर्मग्रंथांवर आधारित सत्य आणि प्रेरणादायी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.